कुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ त्रयोदशोऽध्यायः। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण, श्री गुरूंचे जयांचे नि आठवे, शब्दसृष्टी आंगवे, सारस्वत आघवे, जिव्हेसी वक्तृत्वा गोडपणे, अमृताते पारुखे म्हणे, रस होती ओळंगणे, अक्षरासी भावाचे अवतरण, अवतरविती खूण, हाता चढे संपूर्ण तत्वभेद, श्री गुरूंचे पाय, जय हृदय गिंसूनी ठाय, तय एवढे भाग्य होय उन्मेखासी, ते नमस्कारूनी आता, जो पितामहाचा पिता, लक्ष्मीचा भरता, ऐसे म्हणे। श्री भगवान वाच, इदं शरीरं कौन्तेय, क्षेत्रमित्यभिधीयते, एतद्यो वेत्ति तं प्राहुः, क्षेत्रज्ञ इति तद्विदः। तरी पार्था परिसिजे, देह हे क्षेत्र म्हणिजे, जो हे जाणे तो बोलिजे, क्षेत्रज्ञ येथे। क्षेत्रज्ञांचापि मां विद्धि, सर्वक्षेत्रेषु भारत, क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं, यत्तज्ज्ञानं मतं मम। तरी क्षेत्रज्ञ जो येथे, तो मीची जाण निरुते, जो सर्व क्षेत्राते संगोपोनी असे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते, ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही। तत्क्षेत्रं यच्च यादृक्च, यद्विकारी यतश्च यत्, सचयो यत्प्रभावश्च, तत्समासेन मे शृणु। तरी क्षेत्र येणे नावे, हे शरीर जेणे भावे, म्हणितले ते आघवे, सांगो आता। हे क्षेत्र का म्हणिजे, कैसे के हे उपजे, कवण कवणी वाढविजे, विकारी एथ। हे औट हात मोटके, की केवढे पाके तुके, बरडकी पिके कोणाचे हे, इत्यादी सर्व जे जे याचे भाव, ते बोलिजती सावेव अवधान देई। पै याची स्थळा कारणे, श्रुती सदा बोबाणे, तर्को येणेची ठीकरणे, तोंडाळू केला। चाळिता हेची बोली, दर्शने शेवटा आली, तेवीच नाही बुझविली, अधुनी द्वंद्वे। शास्त्रांची ये सोयरिके, विचळी जे येणेची एके, याचे नि एकवंके, जगासी वादू। तोंडेसी तोंडा न पडे, बोला बोलेसी न घडे, या युक्ती बडबडे, त्राय जाहली। नेणो कोणाचे हे स्थळ, परी कैसे अभिलाषाचे बळ, जे घरोघरी कपाळ पिटवीत असे। नास्तिका द्यावया तोंड, वेदांचे गाढे बंड, ते देखोनी पाखांड, आनची वाजे। म्हणती तुम्ही निर्मूळ,
लटिके हे वाग्जाळ ना म्हणसी तरी पोफळ घातले आहे पाखांडाचे कडे नागवी लुंचिती मुंडे नियोजली वितंडे तळासी येती मृत्यू बळाचे निमाजे हे जाईल वीण काजे ते देखोनिया व्याजे निघाले योगी मृत्यूसी आधाधिले तिही निरंजन सेविले यमनियमांचे केले मेळावे पुरे येणेची क्षेत्राभिमाने राज्य त्यजिले ईशाने गुंती जाणो निस्मशाने वासू केला ऐसिया पैजा महेशा पांघुरणे दाही दिशा लाच करू म्हणूनी कोळसा कामू केला पै सत्य लोकनाथा वदने आली बळार्था तरी तो सर्वथा जाणे चिना ऋषिभिर्बहुधा गीतं छंदोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः एक म्हणती हे स्थळ जीवाचेची समूळ मग प्राण हे कुळ तयाचे इथ जया प्राणाचे घरी अंगे राबती भाऊचारी आणि मना ऐसा आवरी कुळवाडी करू तया ते इंद्रिय बैलांची पेटी न म्हणे अवसी पहाटी विषय क्षेत्री आटी काढी भली मग विधीची वाफ चुकवी आणि अन्यायाची बीज वाफवी कुकर्माचा करवी राबू जरी तरी तयाची सारिखे असंभड पाप पिके मग जन्म कोटी दुःखे भोगी जीवू ना करी विधीची वाफे सत्रिया बीज आरोपे तरी जन्मशताची मापे सुखची मविजे तव आणिक म्हणती हे नव्हे हे जीवाचे चिन्ह म्हणावे आमुते पुसा आघवे क्षेत्राचे या अहो जीवो इथ उखिता वस्ती करू वाटे जाता आणि प्राणू हा बलवता म्हणून जागे अनादी हे प्रकृती सांख्य जिये गाती क्षेत्र हे वृत्ती तिची जाणा आणि येतेची आघवा आखी घर मेळावा म्हणून ते वाहिवा घरी वाहे वाह्याची राहाटी जे का मुद्दलती घे ये सृष्टी ती येच्याची पोटी जहाले गुण रजो गुण पेरी ते तुले सत्व सोकरी मग एकले तमकरी संगणी रचूनी महत्त्वाचे खळे मळी एके काळुगे निपोळे तीथ अव्यक्ताची मिळे सांज भली तव एकी मतिवंती या बोलाची या खंती म्हणितले या ज्ञप्ती अर्वाची ना हा हो परतत्वा आतू के प्रकृतीची मातू हा क्षेत्र वृत्तांतू उगेची आयिका शून्य सेजी शालिये सुलीनतेची तुळिये निद्रा केली होती बळिये संकल्पे येणे तो अवसात चेईला उद्यमी सदैव भला म्हणून ठेवा जोडला इच्छावशे निरालंबीची वाडी होती त्रिभुवना एवढी हे तयाची जोडी रूपा आली मग महाभूतांची एक वाट सैरा वेटाळूनी भाट भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी यावरी आदी
पाच भौतिकांची मांदी बांधली प्रभेदी पंचभूतिकी कर्मा कर्माचे गुंडे बांध घातले दोहीकडे नपुंसके बरडे राने केली तीथ धारे लागी जन्म मृत्यूची सुरंगी सुहाविली निलागी संकल्पे येणे मग अहंकारासी एकलाधी करोनी जीवितावधी वहाविले बुद्धी चराचर या परी निराळी वाढे संकल्पाची डाहाळी म्हणून तो मुळी प्रपंचायया या परी मत्तम गुतकी तीथ पडी घाईली आणिकी म्हणती हा हो विवेकी कैसे तुम्ही परतत्वाची आगावी संकल्प सेज देखावी तरी का पान मनावी प्रकृती तयाची परी असो हे नव्हे तुम्ही या न लगावे आताची हे आघवे सांगी जाईल तरी आकाशी कवणे केली मेघांची भरणे अंतरिक्ष तारांगणे धरी कवण गगनाचा तडावा कोणे विढिला केधवा पवनो हिंडतू असावा हे कवणाचे मत रोमा कवण पेरी सिंधू कवण भरी पर्जन्याची आकरी धारा कवण तैसे क्षेत्र हे स्वभावे हे वृत्ती कवणाची नव्हे हे वाहे तया भावे एरा तुटे तव आणिके एके शोभे म्हणितले निके तरी भोगिजे एके काळे केवी हे तरी ययाचा मारू देखता ती अनिवारू परी स्वमती भरू अभिमानिया हे जाणो मृत्यू रागिटा सिंहाडयाचा दरकुटा परी काय की जे वांजटा पुरी जत असे महाकल्पा परवती कव घालूनी अवचिती सत्यलोक भद्र जाती आंगी वाजे लोकपाल नित्य नवे दिग्गजांचे मेळावे स्वर्गीची आडवे रिगोनी मोडी हिरयाचे अंगवाते जन्म मृत्यूची गर्ते निर्जीवे होऊनी भ्रमते जीव मृगे न्याहाळी पाकी वडा पसरलासे चवडा करोनिया माझी वडा आकार गजू म्हणून काळाची सत्ता हाची बोलू निरुता ऐसे वाद पंडुसुता क्षेत्रा लागी हे बहु उखी विखी ऋषी केली नैमिषी पुराणे ये विषी मतपत्रिका अनुष्टुभादी छंदे प्रबंधी जे विविधे ते पत्रावलंबनमध्ये करीती अधुनी वेदींचे बृहत सामसूत्र जे देखणेपणे पवित्र परितयाही हे क्षेत्र नेणवेची आणिक आणकी ही बहुती महाकवी हेतुमंती यया लागी मती वेचिलिया परी ऐसे हे एवढे की अमुके याचेची पुढे हे कोणाही वरपडे होयचिना आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझ सांगो तैसे साध्यंतुगा महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पंचचेन्द्रियगोचराः इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन
सविकारमुदाहृतम् तरी महाभूत पंचकू आणि अहंकारू एकू बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियांचा मन आणि कही एकू विषयांचा दशकू सुख दुःख द्वेषू संघात इच्छा आणि चेतना धृती एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आघवीची आता महाभूते कवणे कवण विषयो कैसी करणे हे वेगळालेपणे एकैक सांगो तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम इये तुझ सांगितली बुझ महाभूते पाचे आणि जागतिये दशे स्वप्नलपाले असे ना तरी अवसे चंद्र गूढू नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी कान फुलता कळिकी अमोदू जैसा किंबहुना काष्ठी वन्ही जीवी किरीटी तेमी प्रकृतीची या पोटी गोप्यो जो असे जैसा ज्वरू धातू गतू अपथ्याचे मिशप हातू मग जालिया आतू बाहेरी व्यापी तैसी पाचाही गाठी पडे जय देहाकारू उघडे तै नाचवी चहूकडे तो अहंकारुगा नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगी अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी आता बुद्धी जे म्हणिजे ते ऐशिया चिन्ही जाणिजे बोलिले यदुराजे ते आईके सांगो तरी कंदर्पाचे निबळे इंद्रिय वृत्तीचे निमेळे विभांडूनी येती पाळे विषयांचे तो सुख दुःखांचा नागोवा जिथ उगाणो लागे जीवा तेथ दोहीसी बरवा पाडू जे धरी हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष का हे मैळ हे चोख ऐसे जे निवडी जे अधमोत्तम सुझे जी साने थोर बुझे जिया दिठी पारखिजे विशो जीवे जे तेज तत्वांची आदी जे सत्वगुणाची वृद्धी जे आत्मया जीवाची संधी वसवीत असे जे अर्जुना ते गा जाण बुद्धी तू संपूर्ण आता आईके ओळखण अव्यक्ताची पै सांख्यांची या सिद्धांती प्रकृती जे महामती तेची येथे प्रस्तुती अव्यक्तगा आणि सांख्य योग मते प्रकृती परिसविली तू ते ऐसी दोही परी जेथे विवंचिली तेथ दुजी जी जीवदशा तिये नाव वीरेशा येथे अव्यक्त ऐसा पर्यावोहा तरी पहालया रजनी तारा लोपती गगनी का हारपे अस्तमानी भूतक्रिया ना तरी देहो गेलिया पाठी देहाधिक किरीटी उपाधी लपे पोटी कृतकर्माचा का बीज मुद्रे आतू ठोके तरु समस्तू का वस्त्रपणे तंतू दशे राहे तैसे सांडोनिया स्थूल धर्म महाभूते भूतग्राम लया जाती सूक्ष्म होनी जेथे अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे आता आईके आघवे इंद्रिय भेद तरी श्रवण नयन
त्वचा घ्राण रसन ये जाणे ज्ञान करणे पाचे ये तत्वमेळापैकी सुखदुःखांची उखी विखी बुद्धी करीते मुखी पाचे इही मग वाचा आणि कर चरण आणि अधोद्वार पायो हे प्रकार पाच आणिक कर्मेंद्रिये म्हणिपती ती ये जाणी जती आयिकी कैवल्यपती सांगतसे पै प्राणाची अंतौरी क्रियाशक्ती जे शरीरी तियेची रिगी निगी द्वारी पाचे इही एवं 10 ही करणे सांगितली देवो म्हणे परिस आता पुढेपणे मनते ऐसे जे इंद्रिया आणि बुद्धी माझारिली संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असे निळिमा अंबरी का मृगतृष्णा लहरी तैसे वायाची फरारी वावो जाहली आणि शुक्र शोणिताचा सांधा मिळता पाचांचा बांधा वायू तत्व दशधा एकची जाहली मग तिही दाहे भागी देह धर्माच्या खैवंगी अधिष्ठिले आंगी आपुलाल्या तेथ चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ म्हणून रजाचे बळ धरिले तेणे ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराच्या उरावरी ऐसा ठाई माझारी बळीयावली वाया मन हे नाव एरहवी कल्पनाची सावेव जयाचे निसंगे जीव दशा वस्तू जे प्रवृत्तीसी मूळ कामा जयाचे बळ जे अखंड सुई छळ अहंकारासी जे इच्छे ते वाढवी आशे ते चढवी जे पाठी पुरवी भयासी गा द्वैत जेथे उठी अविद्या जेणे लाठी जे इंद्रिया ते लोटी विषया माझी संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पूनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची जे भुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविले जेणे ते गा किरीटी मन या बोला नाही आन आता विषयाभिधान भेदू आयिके तरी स्पर्शू आणि शब्दू रूप रसू गंधू हा विषयो पंचविधू ज्ञानेंद्रियांचा इही पाचै द्वारी ज्ञानासी धाव बाहेरी जैसा का हिरवी चारी भांबावे पशु मग स्वर वर्ण विसर्गू अथवा स्वीकार त्यागू संक्रमण उत्सर्गू विण्मूत्राचा हे कर्मेंद्रियांचे पाच विषयगा साच जे बांधून नियामाच क्रिया धावे ऐसे हे दाही विषयगा ये देही आता इच्छा तेही सांगी जाईल तरी भूतले आठवे का बोले कान झाकवे ऐसिया वरी चेतवे जी गा वृत्ती इंद्रिया विषयांची भेटी सरसीच जी गा उठी कामाची बाहुटी धरूनिया जियेचे उठिलेपणे मना सैंघ धावणे नरिगावे तीथ करणे तोंडे सुती जी वृत्तीची आवडी बुद्धी होय वेडी विषया जिया गोडी ते गा इच्छा आणि इच्छिलिया सांगडे
इंद्रिया आमिष न जोडे तेथ जोडे ऐसा जो डावो पडे तो चिद्वेषो आता यावरी सुख ते एवं विध देख जेणे एकेची अशेख विसरे जीवू मना वाचे काये जी आपुली आणवाये देह स्मृतीची त्राये मोडी तैजे जयाचे निजालेपणे पांगुळा होई जे प्राणे सात्विकासी दुणे वरीही लाभू का आघवियाची इंद्रिय वृत्ती हृदयाची एकांती थापटूनी सुषुप्ती आणि जेगा किंबहुना सोयी जीव आत्मयाची लाहे तेथ जे होये तया नाम सुख आणि ऐसी ही अवस्था न जोडता पार्था जे जीजे तेची सर्वथा दुःख जाणे ते मनोरथ संगे नव्हे एरवी सिद्धी गेलेची आहे हे दोन्हीची उपाये सुख दुःखासी आता असंगा साक्षी भूता देही चैतन्याची जी सत्ता तिये नाम पंडुसुता चेतना येथे जे नखवनी केशवरी उभी जागे शरीरी जे तिही अवस्थांतरी पालटेना मन बुद्ध्यादी आघवी जियेचे निटवटवी प्रकृती वनमाधवी सदाची जे जडाजडी अंशी रहाटे जे सरिसी ते चेतना गा तुझसी लटिके नाही पैराऊ परिवारू नेणे आज्ञाची परचक्र जिणे का चंद्राचेनी पूर्णपणे सिंधू भरती नाना भ्रामकाचे सन्निधान लोहो करी सचेतन का सूर्य संगोजन चेष्टवीगा अगा मुखमेळे वीण पिलियाचे पोषण करी निरीक्षण कूर्मी जेवी पार्थातिया परी आत्मसंगती ये शरीरी सजीवत्वाचा करी उपेगो जडा मग ते चेतना म्हणिपे पै अर्जुना आता धृती विवंचना भेदू आयिक तरी भूता परस्परे उघड जाती स्वभाव वैरे नभे पृथ्वी ते नीरे न नाशिजे नीराते आटी तेज तेजा वायुसी झुंज आणि गगन तव सहज वायू भक्षी तेवीच कोणेही वेळे आपण काही सयाही न मिळे आतुरिगोनी वेगळे आकाश हे ऐसी पाचही भूते न साहती एकमेकाते की तियेही ऐक्याते देहासी येती द्वंद्वाची उखी विखी सोडून वसती एकी एकेकाते पोखी निज गुणे गा ऐसे न मिळे तया साजणे सळे धैर्ये जेणे तया नाव म्हणे धृती मी गा आणि जीवीसी पांडवा या 36 मेळावा तो हा इथ जाणावा संघातू पैगा एवं 36 ही भेद सांगितले तुझ विशद यया इतुले या ते प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे रथांगांचा मेळावा जेवी रथू म्हणजे पांडवा का अधोर्ध्व आवेवा नाव देहो करी तुरंग समाजे सेना नाम निफजे का वाक्ये म्हणिपती पुंजे अक्षरांचे का जळधरांचा मेळा वाच्य होय आभाळा
नाना लोका सकळा नाम जग का स्नेह सूत्रवन्ही मेळू एकीची स्थानी धरी जे तो जनी दीपू होय तैसी 36 ये तत्वे मिळती जेणे एकत्वे तेणे समूह परत्वे क्षेत्र म्हणिपे आणि वाहतेनी भौतिके पाप पुण्य येथे पिके म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणो आणि एकाचे निमते देह म्हणती ययाते परी असो हे अनंते नामे यया पै परतत्वा आरवते स्थावरा आंतवते जे काही होते जाते क्षेत्रची हे परी सुर नर उरगी घडत आहे योनी विभागी ते गुणकर्म संगी पडिले साते हेची गुणविवंचना पुढा म्हणी पैल अर्जुना प्रस्तुत आता तुझ ज्ञाना रूप दाऊ क्षेत्रतम सविस्तर सांगितले सविकार म्हणून आता उदार ज्ञान आईके जया ज्ञाना लागी गगन गिळिताती योगी स्वर्गाची आडवंगी उमरडोनी न करीती सिद्धीची चाड न धरिती वृद्धीची भीड योगा ऐसे दुवाड हेळसिती तपो दुर्गे ओलांडित क्रतु कोटी ओवांडित उलथोने सांडित कर्मवल्ली नाना भजन मार्गी धावत उघडिया आंगी एक रिगताती सुरंगी सुषुम्नेची ऐसी जिये ज्ञानी मुनीश्वरांची उतानी वेद तरुच्या पानोवानी हिंडताती देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा जन्मशतांचा सांडोवा टाकीतजे जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उणे आणि जीवा आत्मया बुझावणी मांडून दे जे इंद्रियांची द्वारे आडी प्रवृत्तीची पाय मोडी जे दैन्याची फेडी मानसाचे द्वैताचा दुकाळू पाहे साम्याची सुयाणे होई जया ज्ञानाची सोये ऐसे करी मदाचा ठावोची पुसी जे महामोहाते ग्रासी नेदी आप परू ऐसी भाष उरो जे संसाराते उन्मूळी संकल्प पंकू पाखाळी अनावराते विटाळी ज्ञेयाते जे जयाचे निजालेपणे पांगुळा होई जे प्राणे जयाचे निविंदाणे जग हे चेष्टे जयाचे निवजाळे उघडती बुद्धीचे डोळे जीवो दोंदावरी लोळे आनंदाची आ ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान जेथ विटाळले मन सोख कीजे आत्मया जीव बुद्धी जे लागली होती क्षयव्याधी ते जयाची सन्निधी निरुजा कीजे ते अनिरूप्य की निरूपिजे ऐकता बुद्धी आणिजे वाचून डोळा देखिजे ऐसे नाही मग तेची ये शरीरी जे आपुला प्रभाव करी ते इंद्रियांची या व्यापारी डोळाही दिसे पै वसंताचे रिगवणे झाडांची निसाजेपणे जाणीजे तीवी करणे सांगती ज्ञान आगा वृक्षासी पाताळी जळ सापडे मुळी ते शाखांची बहाळी बाहेर दिसे का भूमीचे मार्दव
सांगी कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनाचे, अथवा संभ्रमाची या आयती, स्नेहो जैसा ये व्यक्ती, का दर्शनाची प्रशस्ती, पुण्य पुरुष ना तरी केळी कापूर जाहला, जेवी परिमळे जाणो आला, की भिंगारी दीपू ठेविला, बाहेरी फाके, तैसे हृदयीची ज्ञाने, जी देही उमटती चिन्हे, ती सांगो आता अवधाने, सांगे आईक. अमानित्वमदंभित्व महिंसा क्षान्तिरार्जवम्, आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः. तरी कवणे ही विषयीचे, साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया, आथिलेची गुणवानिता, मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूप आंगा, तै गजबजो लागे कैसा, व्याधे रुंधला मृगू दैसा, का बाही तरता वळसा, दाटला जेवी, पार्था तेणे पाडे, सन्माने जो साकडे, गरिमे ते आंगाकडे, एवोची नेदी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, हा अमुका ऐसी नोहावी, सेची लोका, तीर्थ सत्काराची के गोठी, के आदरा देईल भेटी, मरणेसी साठी नमस्कारिता, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेळीवे माझी दडे, महिमे भेणे, चातुर्य लपवी, महत्व हारवी, पिसेपण मिरवी, आवडोनी, लौकिकाचा उद्वेगू, शास्त्रावरी उबगू, उगेपणे चांगू, आथी भरू, जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयची न धरावी, ऐसी ऐसी जीवी, साड बहु, तळवटे पण बाणे, आंगी हिणावो खेवणे, ते तेची करणे, बहुत करूनी, हा जीतू ना नोहे, लोककल्पी येणे भावे, तैसे जिणे हो आवे, ऐसी आशा, पै चालतू का नोहे, ही वारी निजातू आहे, जना ऐसा भ्रमू जाये, तैसे होईजे, माझे असते पण लोपो, नाम रूप हारपो, मज झणे वासिपो, भूत जात, ऐसी जयाची नवसी, जो नित्य एकांता जातो जाये, नामेची जो जिये, विजनाचेनी, वायू आणि तया पडे, गगनेसी बोलो आवडे, जीवी प्राणे झाडे, पढियंती जया, किंबहुना ऐसी, चिन्हे जया देखसी, जाण तया ज्ञानेसी, शीज जाहली, पै अमानित्व पुरुषी, ते जाणावे इहिमिशी, आता अदंभाची या ओळखीसी, सौरसू देऊ, तरी अदंभित्व ऐसे, लोभियाची मन जैसे, जीवू जावो परी नुमसे, ठेविला ठावो, तया परी किरीटी, पडिलाही प्राण संकटी, तरी सुकृत न प्रगटी, आंगे बोले, खडाणे आला पान्हा, पळवी जेवी अर्जुना, का लपवी पण्याङ्गना, वडीलपण, आढ्यू आतोडे आडवी, मग आढ्यता जेवी हारवी, नातरी कुळवधू लपवी,
अवेवाते नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य वरी वरी देहो न पूजी लोकांते न रंजी स्वधर्मो वाग्ध्वजी बांधो नेणे परोपकारू न बोले न मिरवी अभ्यासिले न शके विकू जोडले स्फितीसाठी शरीर भोगाकडे पाहता कृपणू आवडे एरवी धर्मविषयी थोडे बहु न म्हणे घरी दिसे साकड देहींची आयती रोड परिदानी जया होड सुरतरुसी किंबहुना स्वधर्मी थोरू अवसरी उदारू आत्मचर्चे चतुरू एरवी विडा केळीचे दळवाडे हळू पोकळ आवडे परी फळोनिया गाढे रसाळ जैसे का मेघांचे आंग झील दिसे वारीने जैसे जाईल परी वर्षती नवल घनवटते तैसा जो पूर्णपणे पाहता धाती आयणी एरवे तरी वाणी तोची ठाऊ हे असो या चिन्हांचा नटनाचू ठाई जयाच्या जाण ज्ञान तयाच्या हाता चढे पैगा अदंभपण म्हणितले ते हे जाण आता आईक खूण अहिंसेची तरी अहिंसा बहुती परी बोलिली असे अवधारी आपुला लिया मतांतरी निरूपिली परी ते ऐसी देखा जैशा खांडोनिया शाखा मग तयाचिया बुडुखा हुंप कीजे का बाहू तोडो निपचविजे मग भुकेची पीडा राखिजे नाना देऊळ मोडो निकीजे पौळी देवा तैसी हिंसाची करुनी अहिंसा निफजविजे हा ऐसा पै पूर्वमीमांसा निर्णय केला जे अवृष्टीचे निउपद्रवे गादिले विश्व आघवे म्हणून पर्जन्येष्टी करावे नाना याग तमतिये इष्टीची या बुडी पशुहिंसा रोकडी मग अहिंसेची थडी कैची दिसे पीरिजे नुसधी हिंसा तीथ उगवैल काय अहिंसा परी नवल बापा धिंसा या याज्ञिकांचा आणि आयुर्वेदू आघवा तो याच मोहरा पांडवा जे जीवा कारणे करावा जीव घातू नाना रोगे आहाळली लोळती भूते देखिली ते हिंसा निवारावया केली चिकित्सा का तमते चिकित्से पहिले एकाचे कंद खणविले एका उपडविले समूळ सपत्री एके आड मोडविली अजंगमाची खाल काढविली एके गर्भिणी उकडविली पुटा माझी अजात शत्रू तरुवरा सर्वांगी देवविल्या शिरा ऐसे जीव घेऊनी धनुर्धरा कोरडे केले आणि जंगमाही हात लावून काढिले पित्त मग राखिले शिणत आणिक जीव अहो वसती धवळारे मोडून केली देव्हारे नागवूनी व्यवहारे गवांदी घातली मस्तक पांघुरविले तव तळवटी उघडे पडले घर मोडून केले मांडव पुढे नाना पांघुरणे जाळून जैसे तापणे का झाले अंग धुणे कुंजराचे नातरी बैल विकूनी गोठा उंसा लावून बांधिजे गाठा या करणी की चेष्टा काही हसो
एकी धर्माची आवाहणी गाळू आदरिले पाणी तव गाळी तया आहाळणी जीव मेले एक न पचवितीची कण ये हिंसेचे भेण तेथ कदर्थले प्राण तेची हिंसा एवं हिंसाची अहिंसा कर्मकांडी हा ऐसा सिद्धांतू सुमनसा ओळखे तू पहिले अहिंसेचे नाव आम्ही केले जव तम स्फूर्ती बांधली हाव इये मती तरी कैसे इये ते गाळावे म्हणून पडिले बोलावे देवी चितवाही जाणावे ऐसा भाऊ बहुत करुणी किरीटी हाची विशो इये गोठी एरवी का आडवाटी धावी जैलगा आणि स्वमताची या निर्धारा लागोनिया धनुर्धरा प्राप्ता मतांतरा निर्वेचू कीजे ऐसी हे अवधारी निरूपिती परी आता ययावरी मुख्य जेगा ते स्वमत बोली जैल अहिंसे रूप की जैल जिया उठलिया आतुल ज्ञान दिसे परी ते अधिष्ठिले आंगे जाणे जे आचरते निबगे जैसी कसवटी सांगे वानियाते तैसे ज्ञाना मनाची भेटी सरिसेची अहिंसेचे बिंब उठी तेची ऐसे किरीटी परिस आता तरी तरंगू नोलांडितू लहरी पाये न फोडितू साचलू न मोडतू पाणीयाचा वेगे आणि लेसा दिठी घालून आविसा जळी बकू जैसा पाऊल सुये का कमळावरी भ्रमर पाय ठेविती हळुवार कुचंबैल केसर या शंका तैसे परमाणुपा गुंतले जाणून जीव सानुले तेथ कारुण्या माझी पाऊले लपवूनी चाले ते वाट कृपेची करीतू ते दिशाती स्नेह भरितू जीवा तळी आंथरितू आपुला जीवू ऐसिया जतना चालणे जया अर्जुना हे अनिर्वाच्य परिमाणा पुरेजेना पै मोहाचे निसांगडे लासी पिली धरी तोंडे तेथ दातांचे आगरडे लागती जैसे का स्नेहाळू माये तान्हयाची वास पाहे तिये दिठी आहे हळुवारजे नाना कमळदळे डोल विजती ढाळे तो जेणे पाडे बुबुळे वारा घेपे तैसे निमार्दवे पाय भूमीवरी न्यसी तू जाय लागती तेथ होय जीवा सुख ऐसिया लघिमा चालता कृमी कीटक पंडुसुता देखे तरी माघवता हळूची निघे म्हणे पावो धडफडील तरी स्वामीची निद्रा मोडैल रचलेपणा पडैल झोती हन या काकुळती वाहणी घे माघवती कोणेही व्यक्ती नवचेवरी जीवाचे निनावे तृणातेही नोलांडवे मग न लेखिता जावे हे के गोठी मुंगिये मेरू नोलांडवे मशका सिंधू न तरवे तैसे भेटलिया न करवे अतिक्रमू ऐसी दयाची चाली कृपा फळी फळा आली देखसी जी आली दया वाचे स्वये श्वसनेची सुकुमार मुख मोहाचे माहेर माधुर्या जाहले अंकुर दशन तैसे पुढा स्नेह पाझरे माघा चालती अक्षरे
शब्द पाठी अवतरी कृपा आधी तव बोलणेची नाही बोलो म्हणे जरी काही तरी बोल कोणाही खुपेल का बोलता अधिकोही निघे तरी कोणाही वर्मी न लगे आणि कोणासी न रिघे शंका मनी मांडिली गोठी हन मोडैल वासी पैल कोणी उडैल आई कोणी ओवांडिल कोणी जरी तरी दुवाळी कोणा नोहावी भुवई कवनाची नुचलावी ऐसा भावो जीवी म्हणवनी उगा मग प्रार्थिला विपाये जरी लोभे बोलो जाये तरी परिसदया होय माय बापू कानाद ब्रह्मची मुसे आले ही गंगा पय असलले पतिव्रते आले वार्धक्य जैसे तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे विरोधो वादो बळू प्राणी ताप ढाळू उपहासू छळू वर्मस्पर्शू आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे संन्यसिले अवगुणू जया वाचा आणि तयाची परी किरीटी थाऊ जयाची दिठी सांडिलिया भ्रुकुटी मोकळिया काजे भूती वस्तू आहे ती रूपो शके विपाये म्हणवने वासून पाहे बहुत करूनी ऐसाही कोणे एके वेळी भीतरले कृपेचे निबळे उघडो निया डोळे दृष्टी घाली तरी चंद्रबिंबवनी धारा निघता नव्हती गोचरा परी एकसरी चकोरा निघती दोंदे तैसे प्राणियासी होई जरी तो कही वासू पाहे तया अवलोकनाची सोये कूर्मी ही नेणे किंबहुना ऐसी दिठी जयाची भूतासी करही देखसी तैसे चिते तरी होऊन या कृतार्थ राहिली सिद्धांचे मनोरथ तैसे जयाचे हात निर्व्यापार अक्षमे आणि संन्यासिली का निरंधन आणि विझाली मुकेने घेतले मौन जैसे तया परी काही जया करा करणे नाही जी अकर्तयाच्या ठाई बैसो येती आसुडैल वारा नख लागील अंबरा या बुद्धी करा चळो नेदी तेथ अंगावरिली उडवावी का डोळा रिगती झाडावी पशुपक्ष्या दावावी त्रासमुद्रा या किवतिया गोठी नावडे दंडू काठी मग शस्त्राचे किरीटी बोलणे के लीला कमळे खेळणे का पुष्पमाळा झेलणे न करी म्हणे गोफणे ऐसे होईल हालवतील रोमावळी या लागी आंग न कुरवाळी नखांची गुंडाळी बोटावरी तव करणे याचाची अभाव परी ऐसाही पडे प्रस्तावो तरी हाता हाती सरावो जे जोडी जती का नाभिकारा उचलिजे हातू पडलिया देजे ना तरी आरता ते स्पर्शिजे अळूमाळू हेही उपरोधे करणे तरी आर्त भय हरणे नेणती चंद्र किरणे जिव्हाळा तो पावूनि तो स्पर्शू मलया निळू खरपुसू येणे माने पशु कुरवाळणे जे सदा रीते मोकळे जैशी चंदनांगे निसळे न फळताही निर्फळे होती चिना आता असो हे वाघ जाळ
जाणे ते करतळ सज्जनांचे शीळ स्वभाव जैसे आता मनतयाचे सांगो म्हणो तरी साचे तरी सांगितले हे कोणाचे विलास हे काई शाखा नव्हे तरू जडे वीणासे सागरू ते जाणे ते जाकारू आन काई अवयव आणि शरीर हे वेगळाले काय कीर की रसू आणि नीर सिनानी आथी म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य भाव ते मनची गा सावयव ऐसे जाणे जे बीज भुई खोविले तेच वरी रुख जाहले तैसे इंद्रियद्वारे फाकले अंतरचिकी पै मानसीची जरी अहिंसेची अवसरी तरी कैची बाहेरी ओसंडेल आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनोनीची उठी मग ते वाचे दिठी करासी वाचून मनीची नाही ते वाचीसी उमटेल काई वीण भुई अंकुर असे म्हणून मन पण जै मोडे तै इंद्रिय आधीची उबडे सूत्रधारे वीण साई खडे वावो जैसे उगमीची वाळूनी जाई ते ओघी कैचे वाहे जीव गेलिया आहे चेष्टा देही तैसे मन हे पांडवा मूळ या इंद्रिय भावा हेच राहटे आघवा द्वारी इही परी जिये वेळी जैसे जे होऊन आतू असे बाहेरी ये तैसे व्यापार रूपे या लागी साचू कारे मनी अहिंसा थावे थोरे जैसी पिकली द्रुती आदरे बोभात निघे म्हणून इंद्रिये तीची संपदा विचिता ही उदावादा अहिंसेचा धंदा करीते आहाती समुद्री दाटे भरीते तै समुद्रची भरी तरी आते तैसे स्वसंपत्ती चित्ते इंद्रिया केले हे बहु असो पंडितू धरूनी बाळकाचा हातू ओळीली ही व्यक्तू आपणची तैसे दयाळुत्व आपुले मने हाता पाया आणिले मग तेथ उपजविले अहिंसे ते या कारणे किरीटी इंद्रियांची गोठी मनाची राहाटी रूप केले ऐसा मने देहे वाचा सर्व संन्यासू दंडाचा जाहला ठाई जयाचा लेखशील तो जाणवे लाळ ज्ञानाची वेळावळ हे असो निखिळ ज्ञानचितो जे अहिंसा काने ऐकिजे ग्रंथाधारे निरूपिजे ते पाहावी हे उपजे तै तोची पाहावा ऐसे म्हणितले देवे ते बोले एके सांगावे परी फाकला हे उपसहावे तुम्ही मज म्हणाल हिरवे चारी गुरु विसरे मागील मोहर धरू का वारे लगे पाखिरू गगनी भरे तैसिया प्रेमाची स्फूर्ती फावलिया रसवृत्ती वाहविला मती आकळेना तरी तैसे नोहे अवधारा कारण असे विस्तारा एरवी पद तरी अक्षरा तिहींचेची अहिंसा म्हणता थोडी परी ते तैची होय उघडी जै लोटी जती कोडी मतांची या एरवी प्राप्ती मतांतरे था तंबूनी अंग भारी
बोली जाईल ते नसरे तुम्हा पाशी रत्न पारखियांच्या गावी जाईल गंडकी तरी सोडावी काश्मीरी न करावी मिडगण जेवी कायसा वासो कापुरा मंदजीथ अवधारा पिठाचा विकरा तिये साते म्हणून इये सभे बोलकेपणाचे निक्षोभे लाग सरो न लभे बोला प्रभू सामान्या आणि विशेषा सकळे की जेल देखा तरी कानाचे या मुखा कडे न्याल ना तुम्ही शंकेचे निगदळे जै शुद्ध प्रमेय मैळे तै मागुतिया पाऊली पळे अवधान येते का करूनी बाबुळीची पुंथी जळे जिये ठाती तयांची वास पाहाती हंसो काई का अभ्रा पहिलीकडे जै येत चांदिणे कोडे तै चकोरे चाचुवडे उचलती ना तैसे तुम्ही वासन पाहाल ग्रंथो नेघावरी कोपाल जरी निर्विवाद न व्हैल निरूपण न बुझाविता मते न फिटे आक्षेपाचे लागते ते व्याख्यान जी तुमते जोडोनी नेदी माझे तम आघवे ग्रथन येणेची भावे जे तुम्ही संती हो आवे सन्मुख सदा एरवी तरी साचो कारे तुम्ही गीतार्थाचे सोयीरे जाणून गीता एकसरे धरिली मिया कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय।